नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, अंगार या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द अग्नी या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तारांगण। आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, निशाणात। बघा, या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगा। निशाणात। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता निशाणात, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील चंद्र या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आरंभ। बघा, या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, आरंभ म्हणजे सुरुवात करणे। बघा, सुरुवातच्या विरुद्ध शेवट। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आरंभ या शब्दाचा शेवट या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आयात निर्यात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सन्मान या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले? काळ। बघा, काळ आणि वेळेचं अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रसंगावधानी। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही। बघा, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही। बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, ज्याला कोणती उपमा देता येत नाही। बघा, अनुपमेय। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 9 बघा, ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे, असा तो खालीलपैकी कोण असतो? बघा, ज्याने खूप काही श्रवण केलेलं आहे त्यामुळे त्यांना खूप काही माहिती आहे, त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर त्यांना बहुश्रुत या ठिकाणी त्यांना असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 बघा, वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा, वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वृषभचा अर्थ बघा बैल। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी म्हण आहे, कोल्हा काकडीला राजी। बघा, या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, शूद्र माणसे बघा या ठिकाणी बघा शुल्लक बघा लाभालाही भासळतात। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, डोळ्याचे पारणे फिटणे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। डोळ्याचे पारणे फिटणे। बघा, डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, नेत्र सुख घेऊन बघा समाधानी होणे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, पाचावर धारण बसणे। बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा। पाचावर धारण बसणे। बघा, पाचावर धारण बसणे म्हणजे अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा, हकीकत पोशाखखाना। बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत। बघा, हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले? बघा, हकीकत पोशाखखाना बघा काही शब्द आहेत, कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत।
बघा फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आहे, होता, गेला, बघा आला. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, क्रियापद या जातीचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा मोठेपणा या ठिकाणी भाववाचक नाम असेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहिला होता. बघा या ठिकाणी वाक्य आहे, कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा मी चित्रपट पाहिला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण भूतकाळाचं वाक्य. बघा या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा हे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. बघा या वाक्यामध्ये बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा योग्यता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं. बघा वाक्य आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं. बघा या वाक्यामध्ये आज्ञा आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रकार राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरीश. बघा या ठिकाणी शब्द आहे. बघा संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखा. गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे, संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, गिरी प्लस ईश. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी संधी विग्रह राहील. प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी कोणतं भाववाचक नाम नाही? बघा 4 शब्द आहेत. बघा चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, हिमालय या 4 पैकी कोणत्या ठिकाणी भाववाचक नाम नाही? बघा हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नसलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा हा, जो, कोण, त्या. बघा प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच कोण या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. बघा आवृत्तीवाचक संख्या विशेषण. बघा दसपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी निबंध लिहिला आहे. बघा या ठिकाणी वाक्य आहे, कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी निबंध लिहिला आहे. बघा मी निबंध लिहिला आहे. बघा हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ती मुलगी चांगले गाते. बघा ती मुलगी चांगली गाते. बघा वाक्य आहे, या वाक्यामधलं क्रियाविशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 चांगली या ठिकाणी या वाक्यामधलं क्रियाविशेषण राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, राजवाडा. बघा या ठिकाणी शब्द आहे, शब्दाचा सामासिक विग्रह या ठिकाणी आपल्याला सांगा. राजवाडा. बघा राजवाडा म्हणजे राजांचा वाडा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 9 भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? भाजीपाला बघा हा शब्द परीक्षेमध्ये विचारला होता. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा समाहार द्वंद्व समास या ठिकाणी या प्रकारचा तो समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आश्चर्य. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नवल या ठिकाणी आश्चर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. कुणाचीही भीड न बाळगणारा. बघा कुणाचीही भीड न बाळगणारा म्हणजे निर्भीड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आदर या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आदर. बघा आदरचा बघा अनादर. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय. सुंबाल्या करणे. बघा सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा आज्ञा वेताळ अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अत्यंत रागवट मनुष्य. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अननस भिजागिरी. बघा हे या ठिकाणी काही शब्द आहेत. खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये बघा आलेले ते शब्द आहेत?
बघा अननस आणि बिजागरी, बघा या ठिकाणी बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मनाचे श्लोक आणि दासबोध, बघा हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत? बघा मनाचे श्लोक आणि दासबोध, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांकच्या संत रामदास महाराज यांचे या ठिकाणी ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हा ही हे, बघा हा ही हे, बघा हा ही जो कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सर्वनाम या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक बघा, माणूस या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. माणूस या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं होईल? बघा माणुसकी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा खालील बघा वाक्यामधलं सकर्मक क्रियापद या ठिकाणी आपल्याला, बघा सकर्मक क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा ऑप्शन क्रमांक 1, मी सिनेमा पाहतो, बघा या ठिकाणी बघा या वाक्यामधलं सकर्मक क्रियापद राहील. प्रश्न क्रमांक बघा 20, बघा निर्मल हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी, बघा निर्मल हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? निर्मल हा शब्द, बघा विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चा ची चे, बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? चा ची चे हे प्रत्यय, बघा चाचीचे बघा हे प्रत्यय, बघा षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो रोज अभ्यास करतो, बघा या ठिकाणी वाक्य आहे, बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? तो रोज अभ्यास करतो, बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साखर भात या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? साखर भात या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा साखर भात या शब्दामध्ये बघा पुल्लिंग, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी एकवचनी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा लिंबू या ठिकाणी एकवचनी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणती विरामचिन्हे, बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात? बघा या ठिकाणी बघा उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपले बघा प्रश्न संपलेले आहेत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा अतिसंभाव्य बघा 10,000 प्रश्नाचं PDF, त्यामध्ये आपण बघा सर्व या ठिकाणी जीकेचे प्रश्न टाकलेले आहेत आणि तुम्हाला सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF मराठी व्याकरण असेल. जर तुम्हाला सर्व काही IMP PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.